पाहायला मिळतील। दोन्ही संघाचा 12 पेन आमच्या समालोचन कक्षामध्ये कंपल्सरी आहे। चला बॅटर देखील मैदानावरती जातील। वैष्णव चेंबूर संघाला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायसाठी उपस्थित परागजी लोकरे यांचं सचिन शेठ पाके आणि केतन शेठ पवार यांच्या शुभ हस्ते स्वागत। यस, जे खेळाडूंसाठी खास डगआउट तयार करण्यात आले त्या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण डगआउट मध्ये कृपया खेळाडूंना सहकार्य करा, त्यांच्यासाठी खास हे डगआउट करण्यात आले। यस, आपण पाहिलं तर मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेसाठी डॉक्टर अमोल निकम यांच्या ठिकाणी आगमन झाले। मी केतन शेठ पवार आणि सचिन शेठ पाके आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं। डॉक्टर अमोल निकम यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे आपलं हार्दिक स्वागत। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण यावेळेला आपल्या स्किल वरती पाहू शकता। या स्पर्धेचे शिल्पकार एक शांत संयमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अर्थात लोकप्रिय आमदार शेखरजी निकम साहेब आणि खास करून प्रेक्षकांसाठी आज परभणी एकतर या ठिकाणी टू व्हीलर तुम्हाला जिंकता येईल लकी ड्रॉच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर उर्वी स्पोर्ट ट्रॉफी हाऊसच्या माध्यमातून टी शर्ट दिला जाणार आहे। उमेश घाणेकर त्याचे प्रोप्रायटर आहेत। तर सामन्याला सुरुवात होते। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, बॅटर चला मैदानावरती। थँक्यू। या दरम्यान स्पर्धेला भेट देण्यासाठी चिपळूण तालुका युवकचे माजी तालुका अध्यक्ष स्वप्नीलजी शिंदे आणि दिनेशजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झाले। आपलं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक स्वागत। राजेंद्र कदम आपलं देखील हार्दिक स्वागत। यावेळेला सामन्याला सुरुवात होते। डीजे जरा मिनिटं फक्त आता मॅच आपण सुरू करतोय, त्यानंतर आपल्याला एन्जॉय करायचं आहे। फरदीन काझी जर्सी नंबर 5 याचा फॅन फॉलोअर पेज चालवणारा तर मुलगा एक तरुण प्रशिक्षक प्रवीण मोहिते चिपळूण मधील उमरोली गावातून बी लॉक करतोय आणि वय वर्ष 14 इयत्ता 9वी मध्ये तो शिकत आहे। फरदीन काझी यांना मिळणारं जे प्रेम आहे त्यामध्ये निश्चितच प्रशिक्षक प्रवीण मोहिते याचं देखील सिंहाचं वाटत, त्याचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। सामन्याकडे आपण वळूया। सामना देखील अतिशय महत्वाचा आहे। बॅटर मैदानावरती गेले तर सामना रंगणार आहे। बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी आपण पाहणार आहोत। तर यावेळेला पहिल्या इनिंग मध्ये काय घडतंय ऐकूया। आमचे दोन समालोचक गुणवंत समालोचक एका बाजूला असतील गोपी जाधव तर दुसऱ्या बाजूला असतील बाबऱ्या जाधव। वन टू कम बॉक्स। धन्यवाद प्रशांतजी। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आज क्रीडा रसिक जे सीमा रेषे बाहेर उभे आहेत त्यांच्यासाठी खास आकर्षक असं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। प्रत्येक षटकारामागे ज्या षटकाराचं झेलामध्ये रूपांतर होईल त्या क्रीडा रसिकाला इथे उर्वी स्पोर्ट्स यांच्याकडून एक टी शर्ट देण्यात येईल। प्रत्येक षटकाराचं झेलात रूपांतर होईल त्या प्रत्येक झेलाला त्या क्रीडा रसिकासाठी उर्वी स्पोर्ट्स यांच्याकडून एक टी शर्ट देण्यात येईल। त्यामुळे सर्वांनी तयार राहा। सीमारेषे बाहेर फक्त झेल घेताना सीमारेषे बाहेर आपण राष्ट्रीय महामार्गावर जाऊ नका, तेवढी काळजी घ्या। धन्यवाद। थँक्यू देवराजजी। आणि आता पहिल्या सेमीफायनलचा थरार इथे रंगेल। टॉस जिंकलाय वैष्णव चेंबूरने। टॉस जिंकल्यानंतर पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि त्यांच्या विरोधात सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान हा संघ इथे फलंदाजी करेल। दोन्ही फलंदाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत। फरदीन काझी आणि त्याच्याबरोबर आखा जांगीड हे दोन्ही फलंदाज डावाला इथे सुरुवात करतील। टाइमर इथे सेट केला गेला, याची देखील दखल घ्या। 5 षटकांसाठी 25 मिनिटं असतील आणि त्यानंतर जर जास्तीचा वेळ खर्च केला गेला तर पेनलाइज केलं जाईल, याची देखील दखल घ्या। थँक्यू। या दरम्यान स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित दिनेशजी शिंदे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सचिन शेठ पाके आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं। त्यांच्यासोबत टेनिस क्रिकेट मधला हा स्टार खेळाडू ओमकार देसाई हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचं देखील यंग बॉयज तर्फे मनपूर्वक स्वागत। दिनेशजी शिंदे, स्वप्नीलजी शिंदे आपलं देखील मनपूर्वक स्वागत। तर ऑल सेट पहिल्या सेमीफायनलचा थरार इथे सुरू होत असताना स्ट्रायकिंग एंडला फरदीन काझी, नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश जांगीड आणि पहिलं षटक मिनिटरी पॉवर प्ले मध्ये इथे सुरुवात करेल निलेश वैष्णव चेंबूर विरुद्ध सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान NB अहमद
हा संघ इथे मैदानात दाखल झालाय. पहिल्या सेमीफायनल मध्ये सुरुवात होत असताना एकदा जोरदार टाळ्या होत आहेत पहिल्या सेमीफायनल साठी. मोठी लढत माना थँक्यू. त्या दरम्यान बरकत भाई पाते आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले इम्रानजी खतीब यांचं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. ओव्हर टू यू. निलेशचा पहिला बॉल बॅकवर्ड पॉइंटला दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षक पहिली सिंगल इथे घेत असताना फरदीन काझीने स्वतःचं खातं उघडले. धावसंख्या स्कोर कार्डवर 1. पॉवर प्लेचं पहिलं षटक टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय वैष्णव चेंबूरने आणि आता निलेश पहिल्या चेंडूवर सिंगल खर्च करतो आणि आता स्ट्रायकिंग इनला आकाश जांगीर या हंगामात भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. जे मायबाप क्रीडा रसिक अगदी समोर आहेत त्यांना थोडस विनंती आहे थोडं बाजूला या आणि जे बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आहेत थोडस आपण बसून घ्या. फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करताना कोणती अडचण येणार नाही याची आपण थोडीशी काळजी घेऊया. स्पर्धेला भेट देण्यासाठी आसिक पुंडलिक हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन शेठ पाके आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. सचिन शेठ पाके आपल्याला विनंती आहे आसिक पुंडलिक यांचं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवर सिंगल प्राप्त केली फरदीन काझीने. धावसंख्या 1. आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचल्या आकाशच्या विरोधात राईट मोठी विकेटने सज्ज होत असताना निलेशचा हा चेंडू उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून घोषागी क्षेत्रामध्ये रन मिळतील 2. पुढे टाकलाय बॉल. पहिला बॉल फेस करताना आकाश जांगीरसाठी 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. हा बॉल थोडासा बाहेर होता तिथून चांगली लाईन आणि पिक केली कव्हरच्या डोक्यावरून खेळाय 2 धावा इथे प्राप्त केल्या. धावसंख्या स्कोर कार्डवर 3. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना निलेश वैष्णव चेंबूरचा एक प्रमुख गोलंदाज त्याच्या समोर पुन्हा एकदा तयार होईल. आकाश ऑन साइडला लॉफ्ट केलाय बॉल हवेत चांगल्या टाइमिंगने बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. या चुका टाळाव्या लागतील. मोठी मॅच 2 ऑर डाय सेमीफायनलचा थरारी रंगतोय या स्पर्धेचा. अंतिम दिवस अंतिम रात्र आणि आता पंचांचा निर्णय येतोय. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा तयार होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 10. निलेश तयार. आकाशसाठी फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा हवेत. यावेळी देखील बॉल हवेत चालला एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झेल जरूर घेतलाय परंतु फलंदाज बाद होणार नाहीये. फ्री हिटचा बॉल रन मिळतील 2. येस संधी देऊ मित्रा. इथे आपण पाहिलं तर फ्रीडचा चेंडू होता पुन्हा एकदम मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग होत नाहीये परंतु जीवदान मिळते कारण तो हा नो चेंडू होता. धावसंख्या आणखीन 2 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक पहिलं बिनबाद 12. अतिशय सुरेख सुरुवात आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला खास महिलांसाठी प्रेक्षक गॅलरी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज सहकार्य करा मंडळाला. खास महिलांसाठी ती प्रेक्षक गॅलरी आपण उभारण्यात आली आहे. ओव्हर टू यू. यावेळी बाहेर टाकल्या बंपर सिग्नल येतोय. वाईट बॉल इथे पुन्हा एकदा चूक करताना पाहायला मिळतोय. निलेश एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 13. बिनबाद 13. चांगली सुरुवात. विल बिगन इज हाफ डन. एक चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते आणि तीच फ्लाइंग स्टार्ट येत असताना दोन्ही फलंदाज आकाश जांगीर आणि त्याच्या बरोबरने फरदीन काझी. आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज मॅन इन फॉर्म आहेत. चालू सीझन मध्ये अत्यंत सुरेख. इथे मात्र बॅट का बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ डी
थँक्यू डीजे, थँक्यू. या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं सहकार्य मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांचं सहकार्य लाभलंय ते विजयजी कोळेकर आणि त्यांचे सहकारी यांचा सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. मी सचिन शेठ पाके आणि केतन शेठ पवार आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजयजी कोळेकर यांचा सन्मान करावा. एक मोठी विकेट आपण ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण व्यवस्था पाहतोय, स्टेज व्यवस्था असेल, गॅलरीज असतील आणि मंडप डेकोरेटर्सचे हे सर्व काम ज्यांच्या माध्यमातून झाले ते राज मंडप डेकोरेटर्सचे मालक विजयजी कोळेकर यांचं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू. येस, आपण पाहिलं तर आतापर्यंत गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपण एकापेक्षा एक दिग्गज दर्जेदार सामने आपण पाहिले. यंग बॉयज क्रिकेट क्लब अजित सावर्डे भव्य आमदार चषक 2024चा थरार आपण पाहतोय. शेवटची रजनी आहे मित्रांनो. आता फक्त 3 सामने, 2 सेमीफायनल आणि 1 उपांत्य फेरीचा सामना. कृष्णासाठी ऑन साइडला फटका फसलाय, मिड ऑन मध्ये झेल घेतलाय. पहिला बॉल फेस करत असताना गोल्डन टचच्या रूपाने दुसरा धक्का बसतोय. कृष्णा गर्दी क्रीडा रसिकांनी ज्या प्रकारची केले गर्दी सर्व दर्दी इथे मात्र फलंदाज बाद OUT रूपाने ही विकेट. निलेशचं कमबॅक झाली. धावसंख्या स्कोर काढ 13 धावा 2 गडी बाद. प्रेक्षकांना विनंती आहे की महिलांसाठी खास राखीव त्या ठिकाणी प्रेक्षक दालन उभारण्यात आलंय. विनंती आहे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना महिलांसाठी ते दालन आपण उपलब्ध करून द्यावं. धन्यवाद. 34वा पर्व आणि 34व्या पर्वातील पहिल्या सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर पुढील आजची जी बक्षीस असणार आहेत, लकी ड्रॉची खास पारितोषिक आजच्या शेवटच्या दिवशीतील आपण गेले 4 दिवस बक्षिसं देण्यात आली होती, तशीच आज देखील ही बक्षिसं असणार आहेत. खास सोडत असणार आहे आणि स्कूटी असेल पहिलं पारितोषिक, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि इस्त्री आणि इतर सर्व होम अप्लायन्सेस असे बक्षीस असलेली शेवटची संधी आणि शेवटची 100 तिकीट शिल्लक आहेत. जर प्रेक्षकांना हे जर संधी घ्यायची असेल तर आपण या लकी ड्रॉ मध्ये आपण या तिकीट टाकावं आणि याचा फायदा घ्यावा. सपोर्ट पाहिलं तर 2 गडी बाद धावसंख्या फलकावते लागते 13. सुरुवात अतिशय सुरेख झाली होती, परंतु या षटकात आपण पाहिलं तर पहिलं षटक आहे. विनंती असणार आहे 5 मिनिटं. पहिली 5 षटके ही 25 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. कारण ऑलरेडी यानंतर अजून एक फायनलचा सामना देखील खेळायचा आहे. पुढचा चेंडू. या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास जितू काका हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सचिन शेठ पाके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. जितू काका. आणि 3 ओव्हर झाले का लगेच टॉस
थँक्यू डीजे. या षटकात आपण पाहिलं तर 2 गडी बाद 14 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा नम्रतेची विनंती असणार आहे की 5 षटकं 25 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. सेमीफायनलचा हा पहिला सामना आपण खेळतोय. आता शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आज महिला भगिनीने देखील चांगल्या प्रकारची उपस्थिती दर्शवली आहे. त्यांना देखील या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर 2 सामने देखील खेळवायचे. विनंती करतो पंचांना देखील विनंती असेल की आपण त्यांना खेळाडूंना. ओंकारजी मोरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. सचिन शेठ पाकळे आणि केतन शेठ पवार आपल्या शुभ हस्ते यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. ओंकारजी मोरे. पहिले षटक संपते मित्रांनो. धावसंख्या फलकावरती लागते 14 धावा, 2 गडी बाद 14. अद्याप आपण पाहिलं तर फरदीन खान सारखा एक आक्रमक बॅटर इथे आपण पाहिलं तर मैदानात बाद झाले. श्री राजकुमार हे या ठिकाणी उपस्थित आहेत, रत्नागिरीहून आलेले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत. श्री अर्जुन आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. अजयजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. आपण पाहिलं तर फरदीन कादी प्रथमेश मात्रे अशी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या मध्यभागी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथं आपण पाहिलं तर सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथं आपण पाहिलं तर फरदीन काजी आणि प्रथमेश अशी जोडी मैदानात. सूरजचा पहिला चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल. फुल टॉस चेंडू आहे. इथं आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल. पिंटेशेट साळवी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावरती यावं. धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती पण पाहिलं तर षटक क्रमांक 2 खास रत्नागिरीहून आलेले हे आपले सर्व पाहुणे पिंटेशेट साळवी यांचं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत. यस आपण म्हणता हा नो चेंडू आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल सूरजचा. इथं मात्र मोठा फटका. चेंडू जातो सीमा रेखा पार, आर पार. दमदार शेखर निकम षटकार. यस डीजे. थँक्यू. श्री नंदन हे या ठिकाणी यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. हे सर्व ही मंडळी मित्र मंडळी आहेत आपली, रत्नागिरीहून खास आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सूरज सज्ज होतो स्ट्राईकवर. आपण पाहिलं तर प्रथमेश राऊंड विकेटचा मारा असेल. डावखुरा फलंदाज आहे. मागच्या चेंडूवरती आक्रमक फटका येताना आपण पाहिला. इथं मात्र सुरेख कमबॅक आहे. एक तेरी तो एक मेरी. खरोखरच क्रिकेटच्या पटलावरती प्रत्युत्तर दिलं जात आहे. खरोखरच दाखवून दिलंय सूरजने देखील. तू या स्पर्धेत खेळण्यासाठी आलास तर मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलोय, जिंकण्यासाठी आलोय. सुरेख कमबॅक आहे. धावसंख्या फलकावरती लागते 21 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर डावातील हे दुसरं षटक आहे. चांगली धावसंख्या आहे, चांगली सरासरी आहे. आक्रमक बॅटर प्रथमेश स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा सूरज सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मारा असेल. पंचानं क्रॉस केलंय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर टायमिंग होत नाही. मात्र एक धाव मिळते प्रथमेशला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 2-2 2-2. लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस. अमित जी टिकेकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. षटक क्रमांक 2. धावसंख्या फलकावरती लागते 2 गडी बाद 22 धावा. नक्कीच 6 षटकांची लढत असणार आहे. फरदीन कादी. नंदनजी आपलं स्वागत करायचं राहून गेलं. प्लीज आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. यस आपण पाहिलं तर नेरुलॅकचे HR मॅनेजर आदरणीय नंदन सुर्वे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांच्यासोबत असतील आदरणीय भावे सर. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इथं आपण पाहिलं तर फरदीन काजी सर्वांचा लाडका खेळाडू, ज्याने कमी वयात अत्यंत सुंदर कामगिरी केली आणि क्रिकेट विश्वामध्ये एक दाखवून दिलंय. थँक्यू. एक सर्वांचा लाडका खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आपण पाहिलं तर आज जिकडे तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय.
तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीवरती सज्ज होतोय सूरज, पुढचा चेंडू सज्ज होतोय धन्यवाद. फरदीन काजीसाठी. एगावचे उपसरपंच सचिनजी चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावरती लागते 25 धावा. 26 धावा फलकावरती लागतात. डावातील हे षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर फरदीन काजी. बाबला एकच मिनिट थांबवतोय. षटकाराचं रूपांतर झेलात करायचं इथे प्राइज लागलेलं आहे उर्वी स्पोर्ट्स कडून. प्रत्येक षटकाराचं रूपांतर झेलात करणाऱ्याला एक टी शर्ट देण्यात येईल आणि पहिला लाभार्थी इथे आपल्याला मिळाला आहे. त्याने षटकाराचं रूपांतर झेलामध्ये केलेलं आहे अवैध तांबे. मी जितू काका शेटे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे टी शर्ट या अवैध तांबे याला आपण प्रदान करावं. धन्यवाद. षटकाराचं रूपांतर उर्वी स्पोर्ट्स सावडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराचं रूपांतर झेलात करणाऱ्याचं प्रत्येकाला टी शर्ट या ठिकाणी दिलं जाईल. सीमारेषेबाहेर झेल घेणाऱ्याला प्रत्येकाला एक टी शर्ट उर्वी स्पोर्ट्स सावडे यांच्याकडून. ओव्हर द कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रशांत सर. आपण पाहिलं तर धावसंख्या होते 26. पुढचा चेंडू सूरज सज्ज होतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील केलं जात आहे. अर्थात इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता मात्र होते आणि इथे आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी चांगला चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या फलकावरती लागते. नो डाऊट आपण पाहिलं तर 26 धावा. मित्रांनो आपण पाहतोय दमदार आमदार शेखर निकम चषक 2024चा थरार. चिपळुणातील सर्वात मोठा इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सूरज सज्ज होतो. राईट टॅप ओव्हर द विकेट समारा. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर फरदीन खान. राईट फरदीन काझी. मित्रांनो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू जातो सीमा रेखा पार. आलं तर इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 32 धावा. म्हणजे एक्झॅक्टली 16च्या सरासरीने इथे पण पाहिलं तर 34 धावा फलकावरती लागतायत. एक्झॅक्टली आपण पाहिलं तर 17ची सरासरी आतापर्यंत 2 षटकांमध्ये आपण पाहिली आणि इथून आपण पाहिलं तर पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. तदनंतर इथे मात्र क्षेत्ररक्षण पांगवलं जाईल. मित्रांनो 34 धावा. फरदीन काझी सलामीचा फलंदाज आहे. सुरेख फलंदाजी करतो. त्याला साथ देणारा नवीन फलंदाज प्रथमेश. त्याच्या बॅटमधून देखील एक सुरेख षटकार आपण पाहिला होता डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून. धन्यवाद बाबल्याची. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या आपण पाहतोय 34 धावा 2 गडी बाद. पहिल्या सेमीफायनलचा थरार रंगत असताना आता ओव्हर नंबर 3 ला इथे सुरुवात होईल. कॉम्बॉक्स एन कडून सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचं क्रीडांगण आज क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघाल्याने अलोट गर्दी पाहायला मिळते. 34वे पर्व या स्पर्धेचा आणि आज अंतिम रात्रीमध्ये सामना इथे रंगत असताना वैष्णव चेंबूर विरुद्ध सिद्धेश प्रतिष्ठान NB अवध या 2 टीमच्या दरम्यान पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये रिषभचा हा चेंडू लेन बॉल होता. ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक हलकस फंबल करत असताना सिंगल इथे प्राप्त होईल. प्रथमेश म्हात्रे डावखुरे आताचा विस्फोटक फलंदाज सध्या खेळताना पाहायला मिळतोय. सिंगल इथे प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा 2 गडी बाद. लवकर बाद झाला. आकाश जांगींनी चांगली सुरुवात करून दिली होती आणि त्यानंतर कृष्णा गवळी 0वर बाद झालाय. नाराज केले कृष्णाने.
त्याचबरोबर एक विशेष सूचना आणि विनंती असेल, लाईट टॉवर खाली जे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं तिथून बाहेर थांबा. आणि काही जण टॉवरवर बसले त्यांना विनंती आहे नम्रतेची, मित्रांनो क्रिकेट आपल्याला आयुष्यभर पाहायचंय परंतु स्वतःची काळजी घ्या आणि थोडंसं बाजूला या. इथे वाईट यॉर्कर पेश केलाय गोलंदाज रिषभला आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा, 2 गडी बाद. पहिल्या सेमीफायनलचा थरार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, हा बॉल भरपूर पुढे टाकला आणि तिथून कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर खेळलाय फलंदाज फरदीन काझी. एक यंगस्टर पुन्हा एकदा तयार होत असताना या बॉलचा इथे सामना करेल गोलंदाज रिषभच्या विरोधात. रिषभचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळाय. ऑन साइडला बॉल चाललाय लंग दी कार्पेटने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव इथे पूर्ण केली आहे आणि यावेळी एका धावेवरच थांबावं लागेल. थोडासा ओव्हरथ्रो जरूर होते पण दुसरी धाव इथे मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 36-36, 2 गडी बाद. पहिल्या डावाचा खेळ सध्या आपण पाहतोय. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, जिव्हाळ्याची स्पर्धा. दमदार आमदार शेखरजी निकम साहेब गौरव चषक 2024 या स्पर्धेची यशस्वीतेसाठी खूप महत्वाची जबाबदारी आमच्या सहकार्याने घेतली आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॉल थोडासा बॅट पासून दूर होता आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात चाललाय. डॉट बॉल येतोय, चांगली लाईन येते गोलंदाज रिषभची आणि यावेळी बीट केलंय फलंदाज प्रथमेश मात्रेला. प्रथमेशच्या विरोधात या बॉलवर थोडीशी गती वाढवली. लेन बॉल होता, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात चाललाय. बॉल येतोय डॉट बॉल. प्रथमेश पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला स्क्वेअर लेगला दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय घोषांकी क्षेत्राच्या दिशेने. पंचांचा निर्णय या बॉलवर येतोय. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत 3 षटकारांसाठी. त्याचबरोबर 3 विकेटसाठी रफिक चिलवान यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील लावलं गेलंय. धन्यवाद रफिकजी. पहिल्या सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. 33रं षटक या डावातलं. गोलंदाज रिषभ पुन्हा एकदा तयार होईल. ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये शॉर्टला खेळाडू पाहिलं मी ते. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण परंतु फेकी थोडीशी खराब आणि ते डायरेक्ट हिट. कहाणी में ट्विस्ट. धाव घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप चांगला होता आणि इथे कदाचित आता कहाणी में ट्विस्ट निर्माण होईल. कुणालजी ज्या पद्धतीने आपण पाहतोय चांगली सुरुवात झाली होती परंतु आता कहाणी में ट्विस्ट पाहायला मिळतोय. कहाणी में ट्विस्ट ना टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे स्क्वेअर लेग अंपायर कडून. आता टीव्ही अंपायरचं काम वाढलं आणि टीव्ही अंपायर पाहूया आता निर्णय काय देतात. त्याच्यासाठी हा डिसिजन पेंडिंग आहे. ज्या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न होता त्यावेळेला डेंजर एंडला म्हणजेच विकेट किपर एंडला फरदीन काझी धावत होता आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे डायरेक्ट हिट झाला आणि आता त्याच्याविषयी टीव्ही अंपायरकडे मदत मागण्यात आलेली आहे. बॅट ड्रॅग केली आहे का नाही आता हे तपासलं जाईल. परंतु मी कौतुक करेन गोलंदाज ऋषभचं. गोलंदाजी चांगली केली आहे. सेमीफायनल म्हटल्यानंतर कोणत्याही स्पर्धेमधली सर्वात मोठी मॅच असते आणि ती पाहण्यासाठी प्रचंड उत्साहाने एक मोठी दर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. त्या तमाम कोकणवासियांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय सह्याद्री शिक्षण संस्थेच्या या प्रांगणात. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर येत असताना आणि पोचलाय असं सांगितलं. आय थिंक पंचांनी धाव मिळताना दिसेल. 1 ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळत आहेत 39-39. सध्या समाप्तीच्या दिशेने गेले. 39 धावा स्कोर बोर्डवर राहिले. 2 गडी बाद 39 आणि आता 4थ्या षटकाचा केस सुरू होईल. 5 षटकांसाठी आपल्याला 25 मिनिटांचा वेळ दिला गेला. यावर देखील लक्ष ठेवा. टाइमर सेट केला गेलाय आणि त्यामुळे वेळेचं देखील आपल्याला बंधन पाळायचं असेल. 3 षटकानंतर 39 आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये फरदीन काझी आणि त्याच्याबरोबर प्रथमेश मात्रे. फरदीन काझी खेळतोय 12 वर खेळतोय. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रथमेश मात्रे 14 या धावसंख्येवर खेळतोय. टीमची टोटल सध्या 39. 4थं षटक पहिल्या डावातलं आपण पाहतोय. वैष्णव चेंबूरकडून गोलंदाजीसाठी दाखल होईल गोलंदाज राहुल शिरवणकर. तर स्ट्रायकिंग एंडला असतील प्रथमेश मात्रे. 4थ्या ओव्हरचा पहिला बॉल इथे फेस करेल. कॉम्बॉक्स एंड कडून 4थं षटक पहिला चेंडू. यावेळी आतमध्ये येणारा बॉल होता. टप्पा पडल्यानं थोडासा आतमध्ये आला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण होत असताना 1 धाव इथे प्राप्त केली आहे.
अतिशय वेगवान पद्धतीने धावी ते पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न जरूर केला गेला, परंतु तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पाहायला मिळतोय आणि सिंगल टीमच्या खात्यात ऍड होईल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळते थोडासा बाहेर गेला होता प्रथमेश आणि त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणारा हा बॉल टायमिंग जुळलं नव्हतं आणि त्यानंतर सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 40. पहिल्या सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र आणि पहिला सेमीफायनलचा थरार सध्या रंगत असताना आलूट गर्दी देखील पाहायला मिळते. राहुल ओव्हर नंबर 4 मध्ये आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राईट आरामडी विकेटने येतोय. स्ट्रायकिंग इनला फरदीन काझी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय की विस्फोटक खेळाडू यंगस्टर आहे आणि पुन्हा एकदा तयार होत असताना या ओव्हरचा नेक्स्ट बॉल यावेळी लो फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला दिशा दिली, डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हलकस फंबल, त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय लवचिक आहे हा खेळाडू. ज्या ज्यावेळी संधी मिळते ती संधी पूर्णत्वास नेत असताना इथे 2 धावा त्यांनी प्राप्त केल्या आणि 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 42 धावा. 14 षटक या डावातलं राहुलला आपण पाहतोय. राहुल शिरवणकर टीम वैष्णव चेंबूरसाठी गोलंदाजी करत असताना आपण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चांगली फलंदाजी, सलामीला आला फरदीन काझी आणि त्यानंतर आपल्या टीमसाठी तो धावा काढतोय. 2 गडी लवकर बाद झाले. आकाश जांगीने सुरुवात चांगली करून दिली, परंतु त्यानंतर तो बाद झाला. कृष्णा गवळीने आज नाराज केलं. पहिला बॉल फेस करत असताना मिडॉन मध्ये झेल बाद झाला आणि त्यानंतर प्रथमेश म्हात्रे आणि फरदीन काझी ही जोडी या डावाला इथे आकार देते. एक चांगले टार्गेट प्रस्थापित करावं लागेल कारण सेमीफायनलचा थरार आणि त्यामुळे धावा गरजेच्या असतील. ओव्हर नंबर 4 पुन्हा एकदा राहुल तयार. राईट आरामडी विकेटने फरदीन काझीसाठी. फरदीनसाठी लो फुल टॉस होता, सरळ खेळलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉल चाललाय, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. समोर डाऊन दी ग्राउंड एक चांगला फटका त्याने सजवलाय. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने हा सलामी देणारा चौकार इथे वसूल केलाय. महत्वाच्या धावा आहेत. फरदीन सध्या चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतो या ग्राउंडवर समोरच्या दिशेने. राऊंड विकेटने ज्यावेळेला बॉल टाकला, फुल टॉस होता, त्याला बरोबर दिशा दिली आणि धावा मिळवल्या 4. या महत्वाच्या धावा आहेत सिद्धेश ब्रीद टीमसाठी. सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान आणि नेक्स्ट मॅच असेल सेकंड सेमीफायनल सिद्धेश ब्रीद 11 विरुद्ध स्मार्टनेट रत्नागिरी. दोन्ही टीमच्या कॅप्टननी या ओव्हर नंतर बॉस द टॉस या कक्षामध्ये उपस्थित राहायचंय. स्मार्टनेट रत्नागिरी आणि सिद्धेश ब्रीद 11. धाव फलकावर धावा आपण पाहतोय 45 धावा, 2 गडी बाद, 46 धावा, 46 लॉस ऑफ 2 विकेट. एक चांगला चौकार, अगदी आपण डाऊन दी ग्राउंड पाहिला. फरदीनच्या बॅट मधून लो फुल टॉस वर चांगला फटका सजवलाय. आता पुन्हा एकदा तयार होईल राहुल. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल बाहेर ठेवलाय, थोडं पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी कनेक्शन होत नाहीये. बॉल सरळ चालले विकेट किपरच्या हातात आणि चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. आधीच्या बॉलवर चौकार वसूल केला, परंतु त्यानंतर राहुलने देखील रणनीती बदलली. थोडासा बॉल बाहेर ठेवला, टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. हा बॉल डॉट बॉल येतोय. धावसंख्या 46. फरदीन पुन्हा एकदा तयार राहुलच्या विरोधात. यावेळी गती कमी केली, चेंज ऑफ पेस, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवत असताना गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघाला. आता तिसऱ्या पंचांच्या दिशेने व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. दोन्ही फलंदाजाने चांगला लेग कटर, गती थोडीशी कमी केल्याने भरपूर वळला हा बॉल. त्याच्यामुळे आता टीव्ही अंपायर कडे दाद मागण्यात आलेली आहे व्हाईट बॉल साठी.
हा बॉक्स तिथे सेट करण्यात आलेला आहे नेक्स्ट मॅच साठी आणि अंपायरचा सिग्नल येतोय योग्य बॉल आहे. टर्न अँड बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या या बॉलमध्ये. चांगला कटरचा वापर केलाय आणि आता स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश मात्रे खेळताना दिसेल. फुंडे गावचा खेळाडू आहे उरण परिसरातील. दुसऱ्या बाजूला फरदीन आपल्याला पाहायला मिळतोय शिवडी मुंबईचा खेळाडू. यावेळी देखील लेग कटर आपण पाहिला. चांगला लेन बॉल होता. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा कट होतोय. प्रथमेशला बीट करणारा बॉल पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. यावर मध्ये एक चौकार आपण पाहिला परंतु त्याचं उत्तर देत असताना त्यानंतर चांगली लाईन दाखवली आणि डॉट बॉलने या ओव्हरची समाप्ती देखील होती. 4 षटकांचा खेळ ते संपलाय पहिल्या डावातल्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बुक करून घेतली आहे त्यांनी. 3 मॅचेस पाहायचे आहेत. 2 सेमीफायनल 1 फायनल. तिथून कोणीच हलणार नाही अशी परिस्थिती झाली आहे आणि आता तिथे देखील एक स्टेज सेट करण्यात आलाय आजच्या रात्रीसाठी. तिथेही पूर्णपणे पॅक स्टेज तो पाहायला मिळतोय. महिलांसाठी एक राखीव कक्ष निर्माण केलाय यंग बॉईजच्या वतीने. ही देखील एक चांगली गोष्ट पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बरोबरीने एक महत्वाची गोष्ट आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल. यंग बॉईजची ही एक दमदार स्पर्धा. आमदार शेखर निकम चषक. पिंट्या शेठ पाकळे असतील, केतन शेठ पवार आणि त्याचबरोबर संजयजी पाकळे साहेब क्रिकेट प्रेमी उद्योजक तिरुपती सावर्डे नेहमीच चर्चेमधलं नाव आहे या परिसरातलं. संजय शेठ पाकळे यांचा संघ आणि या महिला भगिनी पामी मगाशी ज्यांचा उल्लेख करत होतो मोठ्या संख्येने त्याही आल्यात. सिने तारका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी याही आज इथे उपस्थित होत्या. त्याच्यामुळे एक ॲटमॉस्फिअर बनलंय, वातावरण बनलंय या स्पर्धेमध्ये. ओव्हर नंबर 5 रिषभ पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू बाहेर टाकल्या. एम्पनचा इथे बाईटचा इशारा करतील. लाईन थोडीशी खराब आणि एक अतिरिक्त धाव देखील मिळते. अतिरिक्त धावेने धाव फलक पुढे चाललंय. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 48 धावा 2 गडी बाद. शेवटची 2 षटकं महत्वाची असतील पहिल्या डावात. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करण्यासाठी फरदीन देखील जाणला जातो आणि सध्या पुन्हा एकदा तो तयार होतोय ऋषभच्या विरोधात. 5वं षटक या डावातलं. नाणेफेक जिंकल्यानंतर या सेमीफायनलच्या मॅच मध्ये वैष्णव चेंबूरच्या संघनायकांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परंतु फलंदाजी देखील चांगली राहिली आहे. शेवटची 2 षटकं महत्वाची असतील. हा पहिला चेंडू ते वाईट बॉल आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा तयार होत असताना ऋषभला आपण पाहतोय. ऋषभचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होता. अगदी फरदीनच्या जवळून गेला विकेट किपरच्या हातात. हा बॉल येते डॉट बॉल. गती देखील थोडीशी कमी पाहायला मिळाली या बॉलवर. थोडासा बाउन्स होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फरदीनने जरूर केला परंतु यावेळी संपर्क होत नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात चाललाय आणि हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 48 वर सध्या थांबलीये. पुन्हा एकदा तयार. 5वं षटक या डावातलं. अलोट गर्दी पाहायला मिळते. अंतिम रात्र, शेवटची रात्र या स्पर्धेची. 34वा पर्व आणि 34व्या पर्वातील पहिला सेमीफायनलचा थरार इथे रंगत असताना यावेळी ऑन साईडला उडवलाय बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक परंतु बॉल चाललाय त्याच्या आवाक्या बाहेर. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. जे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, जे लाईटचे टॉवर्स आहेत त्या ठिकाणी आपण आतमध्ये उभे आहात आणि काही जण बसलेले आहेत टॉवर्स वरती. आपल्याला विनंती आहे आपण अशी कोणती रिस्क घेऊ नका प्लीज. टॉवर्सच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत आणि जे बसलेले आहेत टॉवर्स वरती त्यांनी कृपया टॉवर्सच्या बाजूला व्हायचं आहे. सहकार्य करा. विथ द टर्न एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे जो डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक होता तो थोडासा उशिराने गेला. बॉलवर संधी होती आणि त्याचमुळे रिषभ थोडासा नाराज होता त्या क्षेत्ररक्षकावर. बदली लगेच झाली आहे खेळाडूची. गोलंदाज रिषभ तयार. समोर असेल फरदीन. यावेळी बॉल खाली राहतोय. आधीच्या बॉलवर एक चांगला चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर थोडीशी रणनीती बदलली आणि बॉल थोडासा बाहेर ठेवला. यावेळी उंची नव्हती बॉलवर. बॉल खाली राहिला आणि सरळ विकेट किपरच्या हातात चाललाय. रिप्ले मध्ये पाहायला मिळेल इथे देखील एक चांगला कटर होता परंतु फरदीनला इथे बीट केले बॉलने आणि विकेट किपरच्या हातात जात असताना या डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतोय 52 धावा.
यावी सरळ बॅटने ओ हो चांगले टायमिंग स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लांब गगनभेदी षटकार रणमितील 6 यांचे पुतणे दीपक उर्फ पप्पू सावंत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. दीपक उर्फ पप्पू सावंत स्लॉट मध्ये बॉल टाकला पुढे ओव्हर पिच आणि बरोबर डाऊन दी ग्राउंड हा समोर शेप मध्ये षटकार. कुणाल सर थांबवतो थोडस. सचिन शेठ पाके यांना विनंती करतो दीपक उर्फ पप्पू सावंत यांचा आपण यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे सन्मान करावा. ओव्हर टू यू कुणाल सर. ओव्हरपिच बॉलवर चांगला हल्ला चढवत असताना षटकारी टी ठोकलाय फरदीन काझीने आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पाहायला मिळते. धावसंख्या त्या गेअर शिफ्ट करत असताना 58 धावा. चांगला फटका अगदी नेत्रदीपक फटका चांगलं टायमिंग आणि त्यानंतर सरळ बॅटने पाठवलाय 6 धावांसाठी. ही खासियत या खेळाडूची. पण तो आता दबाव असेल थोडासा ऋषभवर त्याला देखील कमबॅक करावं लागेल. 58 धावा सध्या 2 गडी बाद. ऋषभ तयार. यावेळी ऑन साइडला लॉंग लेगच्या डोक्यावरून परंतु क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल सुटलाय. बॉल चाललाय वन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी मिळतोय चौकार. थँक्यू सर. आता जो फटका मारण्यात आलाय या फटक्यासाठी अभिजित खताते याच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. लॉंग लेगच्या डोक्यावरून चौकार. 62 धावा स्कोर कार्डवर. रिषभ तयार. रिषभचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. यावेळी सिंगल प्राप्त केले. एक चांगला संयम दाखवत असताना सिंगल इथे प्राप्त केली. ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 63 धावा 2 गडी बाद आणि आता 5व्या षटकाची समाप्ती देखील होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा 2 गडी बाद. तर नेक्स्ट मॅचचा टॉस सेकंड सेमीफायनलच्या टॉस साठी इथून कॉल असेल. सिद्धेश ब्रीथ 11 विरुद्ध स्मार्ट नीट रत्नागिरी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी तयार राहा. या सपोर्ट पाहिलं तर मित्रांनो आणखीन 2 आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत पंच मित्रांनो लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट मध्ये ज्याने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अत्यंत सुरेख कामगिरी केली. मित्र म्हणून क्रिकेटचे लेजंड विक्रम उर्फ गोट्या भोसले. तदनंतर आपण पाहिलं तर आमच्या लोट्याचे सुपुत्र यारकर स्पोर्टचे मालक आणि प्रसिद्ध पंच निलेश टेरवकर यांचं देखील या स्पर्धेला आगमन झालंय. मी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच गोट्या. थँक्यू व्हेरी मच निलेश सर. धन्यवाद. तर 5 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 63 धावा 2 गडी बाद आणि शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातले शिल्लक असतील. फरदीन काझी येतोय 33 वर. फरदीनच्या बॅट म्हणून आपल्याला चांगला ब्लास्ट चांगली इनिंग पाहायला मिळते या पहिल्या डावामध्ये. सेमीफायनलचा थरार इथे रंगत असताना आता पहिल्या डावातील शेवटचं षटक आणि आपल्या स्क्रीनवर पहा अलर्ट गर्दी. जिकडे जागा मिळेल तिकडे मायबाप क्रीडा रसिक बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि प्रत्येक पर्वात भरपूर प्रेम दिलंय क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला. गोलंदाज तयार. शेवटचं षटक राहुल. कॉम्बॉक्स इन कडून क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करेल. 33 वर खेळतोय फरदीन. आज फरदीनने चांगले प्रभावित केले मायबाप क्रीडा रसिकांना. या खेळाडूचा भरपूर फॅन फॉलोअर्स आणि सेमीफायनलच्या पहिल्या डावात खेळत असताना आपल्या टीमसाठी चांगल्या धावा त्याने काढले. दुसऱ्या बाजूला प्रथमेश मात्रे चांगली साथ देत असताना आणि आता शेवटचं षटक राहुल तयार होतोय. राहुलचा पहिला चेंडू इथे भन्नाट वेग पाहायला मिळाला. टप्पापर्यंत बॉल थोडासा बाहेर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राईट आरामडी विकेट एक चांगला अँगल बनवत असताना बॉल टाकलाय. थोडासा बाहेर ठेवला बॉल. शरीरापासून दूर खेळण्यासाठी प्रयत्नशील राहिला इथे फरदीन. तो हा बॉल बीट करणारा होता. सरळ विकेट किपरच्या हातात. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू इथे बीट करतोय. निर्धावालाय. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फरदीन 33 वर खेळतोय परंतु राहुल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे.
वैष्णव चेंबूरसाठी गोलंदाजी करत असताना या षटकातील पुढचा चेंडू यावेळी परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. ब्रॉकहोलमध्ये चेंडू बॉटमॅनचा वापर करत असताना एकदा प्राप्त केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा इथे दुसऱ्या धावेसाठी धावेल फलंदाज, परंतु इथे पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज होईल धावबाद प्रथमेश मात्रे. बॅक टू पवेलियन. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. स्ट्रायकिंग एला फरदीनला पोहोचणं गरजेचं होतं कारण त्याच्या बॅटमुळे धावा येत आहेत आणि त्यामुळे प्रथमेश मात्रेने स्वतःची विकेट बहाल केली आहे आणि महत्वाचं राहील आपल्या टीमसाठी खेळत असताना कारण फरदीन चांगला खेळतोय, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्यामुळे तिथे स्वतःची विकेट बहाल केली. हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. तिसरा धक्का बसतोय टीमला. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 64 धावा, 3 गडी बाद. पहिल्या सेमीफायनलचा थरार वैष्णव चेंबूर विरुद्ध सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान एनबी आबत हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर दुसऱ्या सेमीफायनलचा थरार रंगेल सिद्धेश ब्रीद 11 विरुद्ध स्मार्ट नेट रत्नागिरी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित व्हा. शेवटच्या षटकातील पहिल्या डावातील शेवटचं षटक सध्या मार्गक्रमण आपण पाहतोय आणि काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक, तो नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फरदीन. अंतिम षटकाचा खेळ सेमीफायनल नंबर 1 सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे हे क्रीडांगण क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघत असताना अलोट गर्दी पाहायला मिळते. पहिल्या सेमीफायनलच्या दरम्यान हा सामना अतिशय चुरस रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. दोन्ही टीमकडे चांगली स्टारकास्ट आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन निघालाय. आउटसाइड ऑफ स्टंप गेलाय. फाईन लेग मध्ये बॉल उडवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा ब्लास्ट करत असताना फरदीनच्या अनारी येथून खास आलेली कुमारी इच्छा सीताराम कदम ही या ठिकाणी उपस्थित असेल तर तिने माईकशी संपर्क साधायचा आहे. इच्छा सीताराम कदम. धावसंख्या स्कोर कार्डवर 70. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका इथे सजवलाय. हो चांगलं टायमिंग. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला आणि त्यानंतर एक रचनात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. डोळ्यांचं पारणं फिरणारा फटका फाईन लीग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवर 70 धावा. यावेळी देखील फुललींचा बॉल होता ऑन साईडला खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक धावेल तो म्हणतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी केली जाईल परंतु 2 धावा इथे निश्चितच प्राप्त केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट उत्तम दर्जाचं पाहायला मिळतोय. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली गेली. फरदीन जीवाची बाजी लावून धावला. त्यानंतर दुसरी धाव पूर्ण देखील केली आणि 2 धावा इथे प्राप्त देखील केल्या. धावसंख्या स्कोर कार्डवर 72. फरदीन खेळतोय सध्या 42 वर पोहोचलाय. या डावात अर्धशतक पूर्ण करेल का परंतु या डावातले अजून 2 चेंडू इथे शिल्लक. फरदीनने या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी चांगल्या धावा काढल्या. सलामीला आला त्यानंतर चांगली फटकेबाजी. षटकार चांगली वसूल केली. काही चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एकेरी दुहेरी धावा देखील त्याने जमवल्या. म्हणजे एक चांगली सेन्सिबल इनिंग अंडरस्टँडिंग क्रिकेट त्याने खेळलं. खराब चेंडूंवर मोठी फटकेबाजी त्याने केली. चांगल्या चेंडूवर देखील हलक्या त्याने धावा घेतल्या आणि त्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्डवर 72 धावा. 72 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी गमावलीत. 72 धावा स्कोर कार्डवर. काही चेंडूंचा खेळ शिल्लक. राहुल पुन्हा एकदा तयार होईल तर स्ट्रायकिंग एंडला फरदीन. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी मात्र धावबाद होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु आता इथे चांगला चांगली स्पर्धा आपण पाहतो प्रत्येक वर्षी. आसिफ कुंडलिक, इम्रान खतीब, झहीर कुंडलिक, बरकत पाते आणि आले यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओव्हर टू गोपी सर. येस थँक्यू.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते भूषण गोळे. स्ट्रायकिंगला फरदीन पुन्हा एकदा तयार. राहुल शेवटच्या षटकातील चेंडू खोलवर टप्प्याचा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक. वाह काय झेल घेतल्याने फलंदाज बाद होतोय. चांगला झेल लॉंग ऑन रिजन मध्ये. तर पहिल्या डावाचा खेळ ते संपलाय. पहिल्या सेमीफायनलचा पहिला डाव इथे संपुष्टात येतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 गडी बाद. 73 धावा इथे बनवल्या गेल्यात आणि पहिल्या डावाची बॅटिंग समरी आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. चांगली फलंदाजी राहिली. 43 धावा करून इथे फरदीन काझी बाद झालाय. फरदीन काझीने अतिशय चांगली इनिंग पेश केली आणि एकदा फरदीन काझीची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होतील फरदीन काझीसाठी. स्मार्टनेट रत्नागिरी या टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. स्मार्टनेट रत्नागिरी सुनील चावरी. स्मार्टनेट रत्नागिरी या टीमचे कॅप्टन पंकज पाटील इथे उपस्थित आहेत. सिद्धेश ब्रीद 11 या संघाचे कॅप्टन. स्मार्टनेट रत्नागिरी या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर व्यासपीठावर यायचे टॉस साठी. सेकंड सेमी फायनलची लढत राहील स्मार्टनेट रत्नागिरी आणि त्याचबरोबर सिद्धेश ब्रीद 11 या दोन टीमच्या दरम्यान. स्मार्टनेट रत्नागिरी या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी आपल्याला इथे उपस्थित राहायचे आमच्या मुख्य व्यासपीठावर. सुनील चावरी स्मार्टनेट रत्नागिरी या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी आपल्याला संपर्क साधायचा आहे कारण कॅप्टन इथे उपस्थित आहेत सिद्धेश ब्रीद 11 चे. स्मार्टनेट रत्नागिरी या टीमचे कॅप्टन टॉस साठी आपल्याला लवकरात लवकर यायचंय. या दरम्यान एक खास सन्मान आपण या ठिकाणी करणार आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा अनारी या आपल्या चिपळूण तालुक्यातील शाळेतील जिल्हा परिषदेतील शाळेतील कुमारी इच्छा सीताराम कदम व चिन्मय गणेश दळवी यांची नासा इस्रो परीक्षा यशस्वीपणे पार केलेली आहे. या विद्यार्थीचं वक्तृत्व ऐकून आमदार साहेब देखील आज भारावून गेले आहेत. तिचा खास या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर, सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर, सचिन शेठ पाके, केतन शेठ पवार आपल्याला विनंती करतो. ठीक आहे. मार्फत घेण्याला येथे सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर आणि सचिन शेठ पाके आपल्या उपस्थितीमध्ये हिचा खास सन्मान हा या आपण व्यासपीठावरती करतोय. केतन शेठ पवार, सचिन शेठ पाके यांच्या खास उपस्थितीमध्ये
हिचा सन्मान केला जातोय. नासा इस्रो यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये तिने यशस्वी ही विद्यार्थिनी झालेली आहे आणि आपली या चिपळूण तालुक्यातील अनारी या गावची आहे ही विद्यार्थिनी. तिचा हा खास सन्मान, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच हा विशेष सन्मान यंग बॉयज क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेनिमित्त आपण तिचा सन्मान करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देखील. मी तिला विनंती करतो तिने स्पर्धेला शुभेच्छा द्यावा. इच्छा सीताराम कदम. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा करून माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. आज या ठिकाणी आमदार शेखरजी निकम साहेब चषक 2024 अशा या क्रिकेट भव्य दिव्य स्पर्धा आयोजित आणि अशा या स्पर्धांसाठी उपस्थित स्वतः या स्पर्धेचे आयोजक आपल्या चिपळूण व संगमेश्वर तालुक्याचे विद्यमान आमदार व सह्याद्री शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष शेखरजी निकम साहेब, तसेच त्यांचे सर्व सहकारी व सर्व प्रेक्षक, तुम्हा सर्वांना माझा प्रणाम नमस्कार. आज या ठिकाणी या क्लबने माझी नासा या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल व गेल्या वर्षी इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल माझा या ठिकाणी गुणगौरव केला त्याबद्दल सर्वप्रथम या क्लबचं आणि खास करून सन्माननीय शेखरजी साहेब यांचा मी खूप खूप आभार मानते. आज इथे उपस्थित प्रत्येक खेळाडूला मला एवढंच सांगायचं आहे की शेखरजी निकम साहेब यांच्यासारखा माणूस, यांच्यासारखा देव माणूस आपल्या चिपळूण तालुक्याला आमदार म्हणून मिळाला हे आपल्यासारखी भाग्य आहे. असं मी का म्हणते तुम्हाला एक कारण सांगते. कारण शेखरजी निकम साहेब यांना मी स्वतः अनुभवलंय. आज त्यांनी या क्रिकेटच्या मॅच इथे आयोजित केल्या आहेत. याचा पाठचा एकच हेतू आहे की आज माझ्या तालुक्यातल्या, आज माझ्या जिल्ह्यातला एक तरी खेळाडू हा IPL सारख्या, वर्ल्ड कप सारख्या ठिकाणी खेळला पाहिजे. माझ्या तालुक्यातला एकतरी खेळाडू किंवा एकतरी पट्टू हा कबड्डीमध्ये खेळायला पाहिजे व अशीच भावना त्यांची विद्यार्थ्यांसोबत सुद्धा आहे. आज मी या ठिकाणी स्वतः सांगते की सन्माननीय शेखरजी निकम साहेब यांनी मला अमेरिकेच्या दौऱ्यासाठी 10,000 रुपये, तसेच मला 8वी ते 12वीच्या शिक्षणासाठी त्यांनी दत्तक घेतलंय. मलाच नव्हे, जो विद्यार्थी माझ्यासोबत यावर्षी इस्रोला जाऊन आलाय त्या विद्यार्थ्याला त्याला माझ्यासारखंच 8वी ते 12वीचं शिक्षण दत्तक दिलंय. अशा या देव माणसाचे बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. कारण शेखर साहेब खूपच धन्य आहेत. आज मी या ठिकाणी एकच सांगते की यावर्षी ती निवडणूक असेल या पुढची, त्या निवडणुकीमध्ये शेखर साहेबच आपल्या या चिपळूण तालुक्याला आमदार म्हणून मिळतील अशी अपेक्षा बाळगते. अपेक्षा नव्हे तर शेखर साहेबच आपल्या या चिपळूण तालुक्याचे पुन्हा एकदा आमदार बनतील अशी माझी सदिच्छा आहे. मी पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व खेळाडू, सर्व क्रिकेट खेळाडूंना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. आजचा हा सामना खूप चांगल्या प्रकारे पार पडेल. तुम्ही विजयी व्हाल, पराभव व्हाल, परंतु काही असू दे, परंतु तुमच्या अंगामध्ये जे गुण आहेत ते तुम्ही दाखवत आहात. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. सचिन शेठ पाके यांच्यातर्फे खास तिला हे बक्षीस देखील दिलं जात आहे आणि यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे तिला खूप साऱ्या शुभेच्छा. हेच महत्व आहे या यंग बॉयजचं. या व्यासपीठावरती नक्कीच सन्मान केला जातो. हा प्रत्येक गुणी कलाकार असेल, विद्यार्थी असेल, या सर्वांचा सन्मान केला जातो आणि त्यांना शुभेच्छा म्हणून या विद्यार्थिनीला यंग बॉयज तर्फे सचिन शेठ पाके आणि रफिक शेठ चिलवान यांच्याकडून ही खास मदत आणि तिला शुभेच्छा.
चालू करा. एक ओव्हर नंतर टॉस केला जाईल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस होईल. शुक्रिया कुणाल. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है और जोरदार अपील. अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद घुमा मिला था. विकेट कीपिंग बहुत बढ़िया रही है. जोरदार अपील और उसके बाद में तो दोनों अंपायर चर्चा कर रहे हैं. सह्याद्री शिक्षण संस्था के इस खूबसूरत मैदान पर आप देख रहे हैं यंग बॉयज क्रिकेट क्लब प्रेसिडेंट आमदार शेखर निकम चषक 2024 प्रतियोगिता का आज का ग्रैंड फिनाले का दिन. काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं सह्याद्री शिक्षण संस्था के इस खूबसूरत मैदान पर. और उसी के साथ अगर देखें तो टेनिस क्रिकेट .in द्वारा ये मुकाबला बिल्कुल एंजॉय करते हुए दोनों अंपायर ने चर्चा की, अपनी जगह पर आ रहे हैं. सारे खिलाड़ी अपनी जगह पर चलिए क्योंकि डिसीजन बिल्कुल आएगा. आउट दिया गया. फर्स्ट विकेट गॉन. स्टेजवर चिपळूण तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत दाभोळकर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. पंकज कॉल करेल. हेड इज द कॉल अँड यस हेड इट इज. सिद्धेश ब्रीद 11 या संघाने टॉस इथे जिंकलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा देत आहेत दाभोळकर सर. तर टॉस झालाय पंकज आणि महत्वाचा सामना आहे सेमी फायनल. आतापर्यंत प्रवास खूप चांगला राहिलाय. तुम्ही देखील चांगला खेळ दाखवलाय. स्मार्टनेट रत्नागिरीने देखील चांगला खेळ दाखवलाय. टॉस जिंकला, काय घेणार? फिल्डिंग. कसं वाटतं ऍटमॉस्फिअर? एवढी गर्दी पाहिल्यानंतर खेळण्याचा एक वेगळाच आनंद येईल. नक्कीच खूप छान वाटतं. एवढं प्रेक्षक लोकांसमोर आम्हाला खेळायचं आहे. खूप मजा येईल खेळायला. कसं वाटलं आतापर्यंत कोकणचा प्रवास? कोकणामध्ये आल्यानंतर एक मोठी स्पर्धा अनुभवली. नाही, नक्कीच कोकणात यायला नेहमीच आवडतं. कोकणातला जो इकडचं वातावरण असतं ते खूप छान असतं. त्यामुळे कोकणात यायला तर नेहमीच आवडतं. आणि एक कडक सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नक्कीच नक्कीच. याच्यानंतर माझ्याबरोबर आहे सुनील चावरे. सुनील, टॉस जिंकला असतं तुम्ही काय केलं असतं? आम्ही आज बॅटिंग करणार होतो. काल आम्ही तिन्ही मॅच फिल्डिंग केलेली, कारण की आज 8 ओव्हरची मॅच आहे. आम्ही पहिली बॅटिंगच करणार होतो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला याच्यासाठी. टॉस नुकताच झालेला आहे. सिद्धेश ब्रीद 11 या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय या पुढच्या सेकंड सेमी फायनल मध्ये. धन्यवाद. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार शेखर निकम चषक 2024. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी. क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं और एंगल क्रिएट कर रहे हैं. देखिए एक्शन रिप्ले, क्रीज के कोने का इस्तेमाल, गेंद के ऊपर उंगलियां फिरते हुए और लगता है कि गेंद अंदर की तरफ आएगी लेकिन गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही है. जबरदस्त गेंदबाजी अभी तक रही है इमरान खान द्वारा. और इस प्रतियोगिता की बात करें तो फॉर्म में खिलाड़ी है. ये भी अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही है. ऑनसर पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज. नंबर 3 पर आकाश आहे बल्लेबाजी करने के लिए चंदन का विकेट खोने के बाद. और लक्ष्य बहुत बड़ा है, 74 रनों का लक्ष्य रखा गया है. और पहले ओवर की अगर कहानी देखें तो बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया इमरान खान ने. इस वक्त 2 स्लीप है. लेग ब्रेक का बहुत अच्छा कर रहे. टिप्पा खाने के बाद घुमा मिल रहा है. इस बार अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो रहा है. धीरे धीरे तालियों की आवाज आ रही है. तालियों की आवाज बढ़ रही है. बहुत अच्छा माहौल यहां बना हुआ. शानदार खेल मैदान के अंदर बिल्कुल है. बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी. फिलहाल प्रमुख गेंदबाज इमरान खान द्वारा 5 डॉट बॉल, 5 बिंदी गेंद आई है. क्या विकेट मेडन आएगा वो देखना बहुत जरूरी. 2 स्लीप, 1 पॉइंट. मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. इस बार हवा में गेंद, फाइन लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे और ये मेडल ओवर. तालियां बजनी चाहिए, तालियों की आवाज आनी चाहिए. एम्ब्रस मैग्निफिसेंट बॉलिंग.
सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। यंग बॉयज क्रिकेट क्लब प्रेसिडेंट आमदार शेखर निकम चषक दोनों 2024 आप देख रहे 30 गेंदे और 74 रनों की जरूरत है। तमाम चिपळूणकरांना विनंती एकदा एमरोजची बॉलिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा, आवाज येऊ द्या, टाळ्यांचा गजर। काय गोलंदाजी केली आहे इम्रोज खानने या ओव्हरच्या दरम्यान। महागिरी एक्सप्रेस हा शेवटचा बॉल होता जिथे त्याला विकेट प्राप्त झाली, निर्धाव षटक टाकलं आणि या स्पर्धेमध्ये छाप सोडलेली आहे। स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला। खुल्या गटामध्ये नजीमुल्ला ट्रॉफी गाजवली ठाणेच्या दादोजी कोंडेव स्टेडियम मध्ये आणि पहिली स्पर्धा 70-70 बिग बॅश त्या स्पर्धेचा मालिकावीर ठरलेला हा गोलंदाज होता। महागिरी ठाणे परिसरातील महागिरी परिसरातील हा गोलंदाज आणि पहिलं षटक त्याने अप्रतिम रित्या इथे निर्धाव टाकले। विकेट मेडन बहुत बढ़िया। पहला स्टार्ट अगर देखें तो पहली गेंद पर विकेट मिला, उसके बाद में अगर देखें तो लगातार वो बिंदी गेंदें आई। अब गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। ये जो मुकाबला है वैष्णव चेंबूर ने पहले दिन बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, लाजवाब एक बार फिर गेंदबाजी बल्लेबाजी रही थी, लेकिन इस मुकाबले देखिए टारगेट आपके सामने 74 रनों का है। कॉम बॉक्स में हमारे साथ एक मशहूर कमेंटेटर कुणाल दाते भी जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत। फिर उसकी पहली गेंद और टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद कॉन्सर पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। अच्छा स्टार्ट फिरोज के लिए। चांगला लेग कटर पडल्यानंतर हलकासा बाहेर वळला, परंतु तेवढाच खाली देखील राहिला हा बॉल। जास्त उंची मिळालेली नाहीये, त्याच्यामुळे गती थोडीशी कमीच होती या पहिल्या बॉलवर फिरोज कडून। ओह बढ़िया गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी कर रहे, टिप्पा आउट ऑफ द ऑफ स्टंप रख रहे हैं और बल्लेबाज जो है ना कुणाल जी अगेन द टर्न खेलने की कोशिश कर रहे हैं। अगेन द टर्न आप खेलने का प्रयास करेंगे तो एक बार फिर संपर्क नहीं होगा। बेहतरीन गेंदबाजी। फुटवर्क कुठे आहे बॅटरचं? फुटवर्क नाहीये। अगेन्स्ट द टर्न ठीक आहे, परंतु बॅटिंग करत असताना जागेवरूनच तुम्ही खेळू शकत नाही, बॉलच्या रीच पर्यंत पोहोचावं लागेल, तिथे जावं लागेल, परंतु फुटवर्क नव्हतं या पहिल्या दोन्ही बॉलवर, त्याच्यामुळे बीट केलंय गोलंदाजाने। इस बार शफल में काफी ऑफ स्टंप के बाहर जाके फाइनल क्षेत्र में खेलना चाह रहे थे। आपने सही कहा कि फुटवर्क चाहिए, पैसे क्यों कुएं की तरफ जाने की जरूरत है। कुआं कभी भी पैसे की तरफ नहीं आएगा, तो गेंद की तरफ जाके बल्लेबाजी करने की जरूरत है। पिछले 8 गेंदों की अगर कहानी देखे या 9 गेंदों की कहानी देखे तो पूरी तरह से खामोश रखा है गेंदबाजों ने बल्लेबाजों को। ये भी ऑफ स्टंप के बाहर गेंद, बहुत सारी बिंदी गेंदें आ रही, पूरी तरह से कुणाल जी हावी होकर गेंदबाजी हो रही है गेंदबाजों द्वारा। पायच चाललेले नाहीयेत आणि प्रशांतजी तुम्ही सांगताय विहीर कधी जातच नाही, तशी ज्याला ताण लागते त्याच्याकडे तुम्हाला बॉल पर्यंत जावं लागेल, फुटवर्क दाखवावं लागेल। मोबाईलमध्ये एक चांगलं नेटवर्क पाहिजे आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क पाहिजे, खूप महत्त्वाचा शब्द आहे। पद लालित्य मराठीमध्ये इथे तेच दिसलेलं नाहीये बॅटिंग करणाऱ्या बॅटरकडून। बिल्कुल सही। इस बार क्या बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा, इंपॉर्टेंट विकेट। बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं। स्वागत करू इच्छितो सन्मान्य किरणजी सामंत उर्फ भैया शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालंय। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व सन्मान्य किरण उर्फ भैया शेठ सामंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय। यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे शेठ आपलं हार्दिक स्वागत। आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं। नए बैटर बॉबी मैदान के अंदर आए हैं और उनके ऊपर निगाह रहेगी क्योंकि दबाव है इस वक्त बल्लेबाजों के ऊपर और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा है। आपण व्यासपीठावरती पाहू शकता आदरणीय किरणजी सामंत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर कोकण रत्नसिंधू समिती महाराष्ट्राचे सदस्य आहेत आणि सातत्यानं क्रिकेटच्या करता खूप मोठं योगदान आहे। कुणालजी 2 दिवसापूर्वी एक चांगला उल्लेख तुम्ही केला होता, महाराष्ट्र प्रीमियर लीगची जी सुरुवात झाली त्यातून अनेक खेळाडू या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करतात। तसं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर विजय पावलीला मिळालेली संधी, तर तशा पद्धतीने एक मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी किरणजी सामंत साहेबांच्या माध्यमातून। गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच बिल्कुल होना चाहिए। बड़े बात बैक टू द पेबल, तीसरे विकेट का पतन गॉन।
आहेत. मी काल देखील चर्चा केली होती त्यांच्या नावाची. विजय पावले ज्या वेळेला खेळत होता मैदानाच्या आतमध्ये MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग संपन्न करण्यामागे त्यांचाही महत्वाचा वाटा होता आणि हे निर्धाव षटक दाखवलं जातं जिथे फुटवर्कच नव्हतं बॅटरचं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. सलग डॉट बॉल त्याच्या विरुद्ध टाकण्यात आले. गती परिवर्तन पाहायला मिळालं. कटरचा चांगला वापर, हा झेल तिथे टिपला होता आणि हा शेवटचा बॉल. तिथे आणखीन एक विकेट प्राप्त झाली. सलग 2 निर्धाव षटक इथे टाकण्यात आलेले आहेत. सेमी फायनलच्या मॅच मध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 3-0. 4 विकेट के नुकसान पर अगर देखें तो अभी तक बल्लेबाजों ने खाता नहीं खोला है. रन अभी भी बनाने हैं. प्रेशर पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर. चंदन अपना खाता नहीं खोल पाए, वैभव अपना खाता नहीं खोल पाए, आकाश अपना खाता नहीं खोल पाए. बॉबी को मौका मिला था इस दबाव की स्थिति में अच्छी बल्लेबाजी करने का, लेकिन वो भी अपना खाता नहीं खोल पाए हैं. 4 विकेट गमवले. इस बार ऑन साइड पर गेंद को खेलते बहुत खूबसूरती के साथ. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं और वैष्णव चेंबूर के बल्लेबाजों ने यह तीसरे ओवर में पहली गेंद पर कुणाल जी खाता खोला है. 13 बॉल लागले. 13 बॉल नंतर पहिली धाव आली आहे. राज गोठणकरने खात्यामध्ये भर टाकली. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये, 2 धावा स्कोर बोर्डवर. वैष्णव इलेव्हन चेंबूर थोडासा पिछाडीवर आहे. एवरेज अपने बोरिंग मान पर तैयार. बढ़िया गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है और बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था. फिरोज ने गेंद को फील्ड किया स्ट्राइक कवर में और 1 रन लेने का मौका. फिलहाल बल्लेबाजों की बात करते हैं. राज कोटनकर और अजीत मैदान के अंदर है. नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए अजीत आए हैं. सनी कसबेला आपण पाहिलं होतं 11 चेंडू निर्धाव टाकत असताना या स्पर्धेमध्ये सलग. आणि आज आपण पाहिले की पहिले 2 षटक हे निर्धाव आलेले आहेत. 2 षटक निर्धाव टाकण्यात आलेले आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. इस बार लगातार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदबाजी. लाइन बहुत बढ़िया. कुणाल कभी भी देखे मैंने एमरोज को यही देखा कि वो स्टंप के अंदर आ रहे हैं, 4थे 5वें स्टंप की तरफ गेंदबाजी कर रहे हैं और उंगलियां फेर रहे. सबसे बड़ी बात है क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं. ही खासियत राहिली आहे त्याच्या गोलंदाजीची. गती परिवर्तन खूप महत्वाचं करतो. कटर चांगला टाकत असतो इम्रोज खान. इस बार ज्यादा लेग स्टंप के बाहर गेंद को पिच किया था, वहां से घुमाने की कोशिश, लेकिन ये आसान नहीं है क्योंकि आप देखिए तो लेग स्टंप के बाहर गेंद थी. क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया था. एक बार फिर गेंद काफी लेग स्टंप के बाहर चली गई. वाइड बॉल का इशारा. स्कोर अगर देखिए तो रन संख्या 4 रन 4 विकेट के नुकसान पर. इस पर टिप्पा खाने बाद ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद. कुणाल जी क्या लग रहा है, क्या टेस्ट क्रिकेट का मैच हो रहा है जिससे कि ये देखिए 2 स्लीप 1 गली है इस वक्त, जहां तक कप्तान का सवाल है. या फील्डिंग बहुत आक्रमक लग रही है. एक फाईन लेग देखील आहे. हे फक्त टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये फ्लड लाईटमध्ये असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही, परंतु जो दबाव बनवलाय तो कायम ठेवायचा आहे, हाच प्रयत्न आहे गोलंदाजांचा. हवा में उछाला, गेंद लॉन्ग ऑफ पर जा रही है. राकेश कहर गेंद के नीचे लिया, कैच आउट. 5 बल्लेबाज आउट हुए. असताना राकेश कहर, फुलर लेनचा बॉल मिस टाइम झाला आणि राकेश कहर समोर होता. आणि कहरच्या बाबतीत एवढंच म्हणावं लागेल, आली लहर केला कहर, पकडला एक चांगला झेल, फलंदाज बाद. इमरोज खान इस मुकाबले में बिल्कुल जान डाल रहे हैं, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. और एक बार फिर देखिए इनकी जो बॉलिंग है, खास करके क्रीज के कोने का जब इस्तेमाल कर रहे हैं और थोड़ा सा ऑफ स्टंप के आसपास गेंदबाजी कर रहे हैं. टिप्पा खाने के बाद घुमावता ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे बल्लेबाज. बल्ले का मुख जल्दी बंद हो गया और गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑन मिड विकेट क्षेत्र में. गेंद आई लॉन्ग ऑफ पर, जहां राकेश कर ने बेहतरीन तरीके से कैच रखा. इस प्रतियोगिता की बात करें तो आज का अहम मुकाबला इस प्रतियोगिता का. और वैष्णव चेंबूर की टीम की अगर बात करें तो संघर्ष कर रहे हैं दबाव बल्लेबाजी के ऊपर. चंदन, वैभव, आकाश, बॉबी, अजीत बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ चले गए हैं. इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए. नए बैटर मैदान के अंदर आए हैं राहुल. 74 रनों की जरूरत. हॉटेल अभिषेक. जर तुम्हाला कुणाची इकडे कोकणात यायचं असेल तर हॉटेल अभिषेक, मालवणी जेवणाचा आस्वाद चिपळूणमध्ये घ्यायचा कुठं असेल तर बाबा तटकरे यांना आपण ऑलरेडी या मला स्क्रीनवरती पाहिलं होतं. एम्ब्रेस की अगली गेंद
और एक अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी, एक चैनल पर एक टिप्पी पर गेंदबाजी हो रही है, चौथे पांचवें स्टंप की तरफ गेंदबाजी और बहुत अच्छा कंट्रोल, कभी भी बाउंसर का इस्तेमाल नहीं हुआ, लेन गेंदबाजी से परेशान किया। ठीक है, एक बार फिर चांगली गोलंदाजी राहिली दोन्ही गोलंदाजांकडून, विशेष म्हणजे इम्रोज आणि फिरोज यांच्या माध्यमातून पहिले जे 2 षटकं होती ती निर्धाव टाकली। इम्रोज याच्यासाठी जाणला जातो, मगाशी देखील मी उल्लेख केला, नुकतीच झालेली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये या गोलंदाजाने खुल्या गटामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जिंकलाय। त्याचबरोबर अनेक स्पर्धा तो सातत्याने गाजवत आलेला आहे। मग शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मधली ती 10PL ची स्पर्धा असेल, अनेक स्पर्धांमध्ये चांगली छाप सोडली आहे गोलंदाजाने। आणि फिरोज आता गोलंदाजीसाठी ऑफ स्टंप के बाहर गेंद दे, अच्छा करेक्शन, अच्छा संपर्क, गेंद बॉल की तरफ ट्रैवल हो रही है। इस पारी का पहला चौका, मिला मौका और धावा कराव्या लागतील, वेगाने कराव्या लागतील, कारण लक्ष्य मोठं आहे। इस बार ऑन साइड पर उछाला हवा में, डिस्को लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, गेंद के नीचे आ रही है, कैच आउट। थैंक यू। बैक टू द पवेलियन। आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोहनजी बने यांचं स्वागत करावं। या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, रोहितजी सावर्डेकर यांच्या माध्यमातून काका सावर्डेकर यांच्या स्मरणार्थ आकर्षक अशा मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज तुम्ही पाहिल्यात। प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काका सावर्डेकर यांच्या स्मरणार्थ दिला जातो रोहितजी सावर्डेकर यांच्या माध्यमातून। तुम्ही पाहताय यंग बॉयज क्रिकेट क्लबचं आयोजन 34व्या पर्वामध्ये। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो रहा है। अगदी थोड्याच वेळात 2016 पासून मनोरंजन दुनियामध्ये जिने पाऊल ठेवलं होतं आणि सिने अभिनेत्री अर्थात जीव माझा गुंतला फेम अंतरा शितोळी अर्थात एक चांगले कॅरेक्टर त्यांनी निभावलं होतं। योगिता चव्हाण यांचं शुभ आगमन मंचावरती होणार आहे। लेग स्टंप के काफी बाहर गेंद, दोबारा एक बार फिर काफी लेग स्टंप के बाहर से टिप्पा खाने के बाद घुमाव तो मिल रहा है, लेकिन ज्यादा लेग स्टंप के बाहर, तो वाइड बॉल का इशारा मिस्टर। थैंक यू। या दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय रोहनजी बने यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत केलं जात आहे। केतन शेठ पवार, सचिन शेठ पाके यांच्या शुभ हस्ते यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे आपलं हार्दिक स्वागत। इस बार टिप्पा खाने के बाद घुमाव जरूर था, काफी ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे, दिव्स कोहली की तरफ गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, फाइटिंग क्षेत्र की तरफ चली गई है। फिरोज बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर अगर देखें तो धीमी रफ्तार के साथ आगे बढ़ रहा है। 10 रन ओवर की बात करें तो यह चौथा ओवर है, 74 रनों का लक्ष्य, पर कुएं का पानी बहुत गहरा है, निखारने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है। इस बार मिस टाइम स्ट्रोक, बिल्कुल विकेट के पीछे, विकेट के पर लिया कैच, शानदार गेंदबाजी, विकेट गिरने का सिलसिला जारी है और गेंद बल्ले के ऊपर भारी है। केतनजी शेट्टे, विजयजी खेडेकर यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती यावं। आपलं मनपूर्वक स्वागत। बारके शेठ हळदरकर यांचं देखील यंग बॉयज तर्फे मनपूर्वक स्वागत। अगदी थोड्याच वेळात या मंचावरती सिने अभिनेत्री योगिता चव्हाण यांचं शुभागमन होणार आहे। विशेष करून जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये अंतरा हे कॅरेक्टर त्यांनी निभावलं होतं आणि थोड्याच वेळात त्यांचं आगमन या मंचावरती होतंय। मैच की तरफ एक बार फिर रुक करेंगे, बहुत इंपॉर्टेंट मैच है जिसमें बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं, रनों के लिए जूझना पड़ रहा है और क्वालिटी गेंदबाजी, एक लाइन पर एक लेन के साथ बहुत बढ़िया गेंदबाजी की। कुणाल जी पूरी तरह से गेंदबाजी। केतनजी शेट्टे यांचं केतन शेठ पवार यांच्या शुभ हस्ते हार्दिक स्वागत। विजयजी खेडेकर आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावरती यावं। आपलं देखील
यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत. बारके शेठ हळदणकर आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सचिन शेठ पाके, केतन शेठ पवार यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत. फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, लेकिन खिलाड़ी मौजूद, लिया कैच और एक विकेट. हळदणकर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. मी सचिन शेठ पाके आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. बारके शेठ हळदणकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. जीव माझा रंगला, सोनी मराठी नवरी मिळे नवऱ्याला 2019 आणि त्याचबरोबर विशेष करून जीव माझा रंगला मध्ये फौजी आणि अंतरा ही जोडी कमाल करत होती. योगिता चव्हाण सिने अभिनेत्री अगदी थोड्याच वेळात मंचावरती दाखल होत आहेत. त्यांचं देखील आपण अर्थात टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करणार आहोत. 2016 पासून चंदेरी दुनियेमध्ये या ठिकाणी त्यांनी पदार्पण केलं. वाईट बातचा इशारा पंचांचा. योगिता चव्हाण यांचं शुभागमन मंचावरती होत आहे. अनेक सेलिब्रिटी यापूर्वी आपण बघितलं होतं. सोनाली कुलकर्णी, अफसरा अली, हे गाणं त्यांचं खूप गाजलं. इस बार बढ़िया गेंद टिपा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद पूरी तरह से कुलाजी गेंदबाज हावी हो रहे हैं. बहुत बढ़िया गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा. खुलकर खेलने का मौका नहीं दिया. अभी देखिए 8 विकेट गिरने के बाद स्कोर है 12 रन. 74 रनों का लक्ष्य. गेंदबाजी करे गेंदबाज फरमान. स्ट्रोक तो बहुत अच्छा कवर क्षेत्र में खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया गया था. 1 रन जरूर, 2 रन आपको जरूर मिलेंगे क्योंकि डिक्लेयर क्षेत्र की तरफ गेंद चली गई है. या मंचावरती सातत्याने आपण बघितलं तर अनेक क्रिकेटपटू भारतीय संघासाठी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असे क्रिकेटपटू या ठिकाणी आपण पाहिले. ऑफ के बाहर गेंद. स्कोर केवल 12 रन. जीतने के लिए 74 रनों की जरूरत है और ये 5वां ओवर प्रगति पर है. 5वें ओवर का खेल आप देख रहे हैं. प्रदर्शन बल्लेबाजों का इतना अच्छा नहीं रहा है इस मुकाबले में. फरमान अपने बोलिंग मार्ग पर तैयार हो. गति परिवर्तन किया गया था. 9वें विकेट का पतन. जिंदगी की एक अजीब परिभाषा है. सबर गए. फिरोज आणि त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर इम्रोज खानला आणि एका पाठोपाठ धक्के पंजा उघडला फिरोजने. इम्रोजने देखील कमाल केली आणि 9 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 60 धावा. एक मोठा विजय प्राप्त करताना दिसेल उद्योजक सिद्धेश ब्रीद यांचा हा संघ. युवा उद्योजक आहेत. 2 संघ या स्पर्धेमध्ये त्यांचे खेळलेले आहेत. यावेळेला आपण पाहू शकता आपल्या भव्य दिव्य मंचावरती योगिता चव्हाण जीव माझा रंगला, अंतरा, शितोळी हे जे कॅरेक्टर होतं खूप सुंदर पद्धतीने त्यांनी रंगवलं. फौजी बरोबर त्यांनी खूप कमाल केली. सोनी मराठी नवरी मिळे नवऱ्याला 2019 महाराष्ट्र टाइम्स सावंड क्वीन 2016 उपविजेते आहे आणि जाऊबाई जोरात झी मराठी
रासलीला सारखे त्याचे आपण छोट्या मोठ्याचे कार्यक्रम खूप एन्जॉय केलेले आहेत आणि आज आपल्या बरोबर योगिता चव्हाण सिने अभिनेत्री दाखल झाले आहेत. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये योगिता चव्हाण आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. हृदयाच्या अंतकरणापासून आपले स्वागत. इस बार बढ़िया गेंदबाजी अब फरदीन आजमा रहे हैं. कुणाल जी, कृष्णा को आपने देखा था एक बार फिर गेंदबाजी करते हुए, आज फरदीन गेंदबाजी कर रहे हैं. हर दिन अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी हैं. छठा ओवर, स्कोर ज्यादा तो नहीं, आंसर पर अच्छा स्ट्रोक, दायरे के अंदर खिलाड़ी गेंद बॉडी की तरफ ट्रैवल हो रही है लेकिन बढ़िया फील्डिंग. स्कोर की बात करें तो रन संख्या यहाँ से 14 रन. नेक्स्ट मैच के लिए तैयार है. थँक्यू सर. या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित चिपळूण शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदिती देशपांडे, माजी नगरसेवक फैरोजा मोडक, रवीना गुजर, पूनम भोजने, शमीना परकार आणि त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी परकार हे सर्व आपले चिपळूण शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत. प्रशिक प्रवीण मोहिते, सॉरी सर. तसेच उपस्थित असलेले सोशल मीडियाचे अध्यक्ष सचिन साडविलकर, अल्लाद यादव, अनिकेत ओतारी या सर्वांचं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. और ऑल आउट तो सिद्धत ब्रिज प्रतिष्ठान टीम एनवी अवध. कांग्रेचुलेशन प्रशिक प्रवीण मोहिते. पंकजने आणि इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला दोन्ही टीम. थँक्यू. या दरम्यान कोंडिवरे पंचायत समितीचे जाकीरभाई सेकारसन आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावरती यावं. आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्यांचं आगमन झालंय ते भैयाशेठ सामंत यांचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण करणार आहोत. महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांचं हार्दिक स्वागत. सुमित भंडारी आपण समर्जन कक्षामध्ये यायचे. सिद्धेश ब्रिज 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंकज पाटील आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी